विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण परत एकदा एक मराठीचा पेपरचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर हा जो पेपरचा पहिला भाग आहे तो 2011 सालचा आहे. तर जे काही विद्यार्थी अजून नवीन असतील त्यांनी जुने जे पेपरचे टाकलेले आहेत मी व्हिडिओ त्यांनी पाहिले नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक देईल. तुम्ही ते नक्की पहा, म्हणजे तुमचं पॅडॉलॉजीचा अभ्यास होईल. तसेच ग्रामरच्या व्हिडिओची देखील लिंक देते, ते देखील तुम्ही नक्की पहा, म्हणजे मग तुमचा अभ्यास होईल. आणि सबस्क्राईब करताना सबस्क्राईबचं बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे काय होतं की लगेच तुम्हाला माझे जे व्हिडिओ येतील ते येतील आता लवकर. मग चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर या पेपरमध्ये पहिला आहे उतारा, तो आपण उतारा वाचूया. कृष्णा काठावर उभे राहिल्यानंतर स्वच्छ जीवनाचा तो प्रशांत प्रवाह, तीरावरील हिरवागार सुंदर निसर्ग पाहत राहणे, याचा आनंद काही वेगळाच. अंतःकरणात तो बसून राहतो आणि स्मरण मात्रे अंतःचक्षूंसमोर उभा राहतो. लहानपणापासूनच कृष्णाकाठचे प्रेम माझ्या मनात भरून राहिले आहे. 10-12 वर्षाचा असेन मी. असाच एकदा वाईच्या खोऱ्यात असलेल्या मेनवली गावी गेलो होतो. मेनवलीला नाना फडणवीसांचे टोलेजंग वाडा आहे, तो मी पाहिला. पण मेनवलीच्या कृष्णाकाठावर कृष्णेच्या घाटाचे शिल्प मोठे सुंदर आहे, कलापूर्ण आहे. या घाटावर उभे राहिले की कृष्णामाईचे लांबच लांब पात्र दिसते. महाबळेश्वर सोडून निघाल्यानंतर ज्या डोंगर दऱ्यातून कृष्णामाई झेपावत पुढे येते ते खोरे समोर उभे दिसते. नितांत सुंदर रम्य असे हे ठिकाण माझ्या ते चांगलेच लक्षात राहिले. महाबळेश्वरात एकाच ठिकाणाहून 5 नद्या उगम पावतात आणि डोंगरातून वेगवेगळ्या अंगांनी वाटा काढीत सपाटीवरून धावताना दिसतात. या 5 भगिनींचे एकमेकींवरचे प्रेम मोठे अमर्याद. जन्माच्या ठिकाणी त्या आपले आगळे अस्तित्व दाखवतात, पण ते क्षणभरच. फुगडीचा फेर त्यांनी धरला आहे असे दिसावे, तोच त्या एकजीव होऊन जातात आणि गोमुखातून बाहेर उडी घेतात. उडी घेताना यातील कृष्णा कोणती, वेण्णा कोणती, कोयना कोणती आणि किंवा भागीरथी सरस्वती कोणती हे ओळखता येत नाही. दिसते ती एक धार. गोमुखातून ही स्वच्छ धार कुंडात उडी घेते आणि पुन्हा जमिनीच्या खालून वाटा काढीत 5 बाजूंनी 5 भगिनी निघून जातात. पुढे कुठेतरी मग डोंगरावरून खाली उडी घेताना दिसतात. भागीरथी आणि सरस्वती. एक गोष्ट मात्र खरी, उगमापासून काही मैलाच्या अंतरावरच 5ही बहिणींचा मिलाप होतो आणि कराडपासून पुढे या सर्व जणी कृष्णामय बनूनच सागराला भेटायला जातात. जरा थोराड अंगांनी कोयना कराडला आपल्या भगिनीला कृष्णामाईला कडकडून भेटते. संगमावर मग आनंदाचा कल्लोळ होतो. या ठिकाणी पोहोचलेल्या या सर्व जणींचे पंचामृत मोठ्या पात्रात साठते आणि चविष्ट सुगंधित बनून पाथस्थानची तहान शमविण्यासाठी पुढे आणि पुढेच महाराष्ट्र ओलांडून आंध्रात पोहोचते. 5ही भगिनींचे सागराशी मग एकाच वेळी मिलन होऊन जाते. संबंध कृष्णाकाठ हा एक माझ्या प्रेमाचा आवडीचा विषय आहे. महाबळेश्वरातल्या उगमापासून निघून कृष्णेच्या काठाकाठाने थेट महेंद्रीपर्यंत तिच्या मुखापर्यंत जावे असे माझे फार दिवसाचे स्वप्न आहे. बदलत्या पात्राची भव्यता पाहावी, निसर्गशोभा मनात साठवावी, गावोगावच्या लोकांना भेटावे, त्यांच्या चालीरीती पाहाव्या, पिके डवललेली शेती पाहावी असे सारखे मनात येत असते. अजूनही येत राहते. श्रावण सरी कोसळू लागल्या की कृष्णामाईची याद मनात हटकून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पॅराग्राफ आपण इथं उतारा वाचलेला आहे. आता आपण त्याच्यावरचे प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न आहे, लेखकाचे अनेक दिवसापासूनचे स्वप्न कोणते आहे? पहिलं, महाबळेश्वरमध्ये राहावे. दुसरं, पिके डवरलेली शेती पाहावी. तिसरं, कृष्णामाईच्या मुखापर्यंत जावे. चौथं, गावोगावच्या लोकांना भेटावे. तर त्यांचं स्वप्न काय आहे लेखकाचं? तर बरोबर उत्तर आहे की तिसरं, की कृष्णा नदीच्या मुखापर्यंत जावे, हे त्यांचं स्वप्न होतं. पुढचं पाहू. लेखकाला कृष्णामाईची आठवण केव्हा येते? पहिलं, श्रावण सरी कोसळू लागल्यावर. दुसरं, कराडला गेल्यावर. तिसरं, महाबळेश्वरला गेल्यावर. चौथं, मेनवलीला गेल्यावर. तर त्यांचं बरोबर उत्तर आहे
उत्तर पहिलं, की श्रावण सरी कोसळू लागल्यावर लेखकाला कृष्णामाईची आठवण येते. पुढचा प्रश्न पाहू. घाटाचे शिल्प मोठे सुंदर आहे हे वाक्य उद्गारवाचक करा. पहिलं ऑप्शन आहे घाटाचे शिल्प किती सुंदर आहे. दुसरं घाटाचे शिल्प फार सुंदर आहे. तिसरं घाटाचे शिल्प सुंदरच आहे. चौथं घाटाचे शिल्प सुंदर आहे का. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे 1, पहिलं, म्हणजे घाटाचे शिल्प किती सुंदर आहे. पुढचा प्रश्न पाहू. 5 नद्या आपले सगळे अस्तित्व कोठे दाखवतात. पहिलं समुद्राला मिळताना, दुसरं कृष्णा नदीला मिळताना, तिसरं मोठ्या पात्रात साठवल्यावर आणि चौथं जन्माच्या ठिकाणी. तर याचं बरोबर उत्तर आहे चौथं, जन्माच्या ठिकाणी. पुढचा प्रश्न पाहू. फुगडीचा फेर धरला आहे या वाक्यात कोणता अलंकार आहे. पहिलं रूपक, दुसरं अनुप्रास, तिसरं चेतना गुणोक्ती, चौथं उपमा. तर याचं बरोबर उत्तर आहे दुसरं, अनुप्रास. पुढचा प्रश्न पाहू. कडकडून भेटणे म्हणजे. पहिलं कडकड आवाज करत भेटणे, दुसरं काकडत असताना भेटणे, तिसरं कडेकडेने जाऊन भेटणे आणि चौथं आवेगाने भेटणे. तर याचं बरोबर उत्तर आहे उत्तर क्रमांक 4, आवेगाने भेटणे. पुढचा प्रश्न पाहू. चालीरीती या शब्दाचा अर्थ. पहिलं आहे चालण्याची रीत, दुसरं रीतिरिवाज, तिसरं गाण्याची चाली आणि चौथं रीतसर चालणे. तर याचं बरोबर उत्तर आहे 2, रीतिरिवाज, म्हणजे आपले जे काही रीतिरिवाज असतात ते. पुढचा प्रश्न पाहू. कराडला कृष्णामाईला कोणती नदी मिळते. कराडला कृष्णामाईला कोणती नदी मिळते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कोयना. वेण्णा, सरस्वती, भागीरथी या नाही मिळत, कोयना मिळते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2, कोयना. पाथस्थ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर पहिलं आहे गृहस्थ, दुसरा आहे पक्षी, तिसरा आहे पथ, चौथा आहे वाटसरू. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, वाटसरू. पुढं एक कविता दिलेली आहे, ती कविता वाचू आपण. पंथ जात धर्म किंवा नातेही जान ठावे, ते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावे. हृदयात जागणाऱ्या अतिगूढ संभ्रमाचे, तुटतील ना कधी हे बंध रेशमाचे. विसरून जाय जेव्हा माणूस माणसाला, जाळीत ये जगाला विक्राळ एक ज्वाळा. पुसतात डाग तेही धर्मांध आक्रमाचे, तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे. क्षण एक पेटणार हे युद्धवेड आहे, देहाहुनी निराळी रक्तास ओढ आहे. तीर्थाहुनी निराळे पावित्र्य संगमाचे, तुटतील ना कधी हे बंध रेशमाचे. हे बंध रेशमाचे ठेवी जपून जीवा, धागा अतूट हाच प्राणात गुंतवावा. बळ हेच दुर्बलांना देती पराक्रमाचे, तुटतील ना कधी हे बंध रेशमाचे. आपण याचे प्रश्न पाहू. पहिला प्रश्न आहे एक क्षण पेटणारे वेड कसले आहे. पहिले संपत्तीचे, दुसरे पावित्र्याचे, तिसरे आहे लढाईचे आणि चौथा आहे संगमाचे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, लढाईचे वेड. पुढे पाहू. धर्मांध म्हणजे काय. तर पहिलं ऑप्शन आहे धर्म वेडाने हिंसा करणारे, दुसरं धर्माचे पालन करणारे, तिसरं धर्मावर निष्ठा असणारे, चौथं धार्मिक वृत्ती असणारे. तर याचं बरोबर उत्तर आहे 1, धर्मवेडाने हिंसा करणारे. पुढचा प्रश्न पाहू.
ते प्रेम जाणतात या वाक्याचा पूर्ण भूतकाळ कसा होईल? पहिले त्यांनी प्रेम जाणले, दुसरं आहे ते प्रेम जाणतील, तिसरं आहे त्यांनी प्रेम जाणले होते, चौथं आहे ते प्रेम जाणत होते. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 नाही 3. त्यांनी प्रेम जाणले होते. तर याचं ते प्रेम जाणतात त्याचा पूर्ण भूतकाळ काय होतो? त्यांनी प्रेम जाणले होते. पुढचा प्रश्न पाहू. माणूस माणसाला विसरून जाय म्हणजे काय? पहिलं आहे माणूस माणुसकी विसरतो, दुसरं माणसाची स्मरणशक्ती कमी होते, तिसरं माणूस नातेवाईकांना ओळखू शकत नाही, चौथं आहे माणसाच्या डोक्यावर परिणाम होतो. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1. त्याचं उत्तर आहे माणूस माणुसकी विसरतो. पुढचं पाहू. प्रेम दुर्बलांना पराक्रमाचे बळ देते म्हणजे काय? पहिलं प्रेम दुबळ्या लोकांना हिंसक बनवते, दुसरं प्रेम दुबळ्या लोकांना साहसाची प्रेरणा देते, तिसरं प्रेम दुबळ्या लोकांना लढाई करायला लावते, चौथं प्रेम दुबळ्या लोकांना सैन्यात भरती व्हायला लावते. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 की प्रेम दुबळ्या लोकांना साहसाची प्रेरणा देते. पुढचा प्रश्न पाहू. रेशमाचे बंध हे कशाचे वर्णन आहे? एक जातीचे, दुसरं हृदयाचे, तिसरं धर्माचे आणि चौथं प्रेमाचे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 प्रेमाचे. पुढचं पाहू. वाचन करत असतानाचे संकलन कौशल्य. आता विद्यार्थी मित्रांनो इथून पुढे याचे प्रश्न लागलेले अध्यापनशास्त्राचे. तर आपण ते पहिला प्रश्न आहे त्यातला 106 तो आपण पाहू. वाचन करत असतानाचे संकलन कौशल्य म्हणजे पहिलं टिपणे काढणे, दुसरं विश्लेषण, तिसरं कूट प्रश्न सोडवणे आणि चौथं महत्त्वाची टिपणे तयार करणे. तर वाचन करत असताना संकलन कौशल्य म्हणजे काय असं त्यांनी विचारलेलं आहे. तर त्याचं बरोबर उत्तर आहे उत्तर क्रमांक 4 की वाचन करत असताना संकलन कौशल्य म्हणजे महत्त्वाची टिपणे तयार करणे, महत्त्वाची टिपणे तयार करणे. पुढचा प्रश्न पाहू. श्रवण भाषण कौशल्य चाचणीच्या वर्गात उडालेला हा खटका वाचा. प्रत्येक विद्यार्थ्याचे मूल्यमापन तुम्ही कसे कराल? शिक्षक तुझ्या आवडत्या खेळाविषयी तुझ्या मित्राशी बोल. विद्यार्थी 1 का आम्ही चर्चा नाही करू शकत? विद्यार्थी क्रमांक 2 ठीक आहे मग मी त्याच्याशी कबड्डीबद्दल बोलू का? तर त्याच्यावर ऑप्शन दिलेले आहेत खाली. पहिलं ऑप्शन आहे दुसऱ्या विद्यार्थ्याचे बरोबर आहे, पहिल्या विद्यार्थ्याने आपला प्रतिसाद योग्य रीतीने दिला नाही. दुसरं पहिल्या विद्यार्थ्याचे बरोबर आहे, दुसऱ्या विद्यार्थ्याचे बरोबर प्रतिसाद दिला नाही. तिसरं पहिल्या आणि दुसऱ्या विद्यार्थ्याचा प्रतिसाद बरोबर आहे. चौथं पहिल्या आणि दुसऱ्या विद्यार्थ्याचा प्रतिसाद बरोबर नाही. तर याचं बरोबर ऑप्शन काय आहे? तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 की काय दुसऱ्या विद्यार्थ्याचे बरोबर आहे, पहिल्या विद्यार्थ्याने आपला प्रतिसाद योग्य रीतीने दिला नाही. म्हणजे पहिला विद्यार्थी काय म्हटला का आम्ही चर्चा नाही करू शकत आणि दुसरा विद्यार्थी काय म्हटला ठीक आहे मग मी त्याच्याशी कबड्डीबद्दल बोलू का? म्हणजे त्यांनी जे उत्तर दिलं ते काय आहे खेळाविषयी तुझ्या मित्राशी बोल म्हटल्यावर त्यांनी जो प्रतिसाद दिला तो बरोबर होता. म्हणजे श्रवण आणि भाषण हे चाचणीचं काय झालं तिथं बरोबर उपयोग केला गेला. पुढं पाहू. पुढचा प्रश्न. संशोधनानुसार मुलांना अखेर वाचनात यश मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानाची तयारी करण्यासाठी बालवाडीच्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची घरी करण्यासारखी कृती खालीलपैकी कोणती? पहिलं मुलांनी शिशुगीते म्हणणे, दुसरं कुटुंबाने शाळेबद्दल बोलणे, तिसरं पालकांनी मुलांना मोठ्याने वाचून दाखवणे, चौथं पालकांनी वर्णमाला शिकवणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक
3 काय, पालकाने मुलांना मोठ्याने वाचून दाखविणे. पालकाने मुलांना मोठ्याने वाचून दाखवणे. पुढचा प्रश्न पाहू. मोठ्याने वाचन करणारा विद्यार्थी छापलेल्या शब्दासाठी त्याचे अर्थाचा दुसरा शब्द वापरतो तेव्हा शिक्षकाचा सर्वात उचित प्रतिसाद कोणता असेल? पहिलं, विद्यार्थ्याला तो शब्द पुन्हा बरोबर वाचायला लावणे. दुसरं, विद्यार्थ्याला वाचन चालू ठेवायला परवानगी देणे. तिसरं, बरोबर शब्दाचा मोठ्याने उच्चार करून चुकीचा शब्द दुरुस्त करणे. चौथं, दोन्ही शब्द लिहून विद्यार्थ्याला उतार्यातून तो शब्द शोधायला सांगणे. तर याचं बरोबर ऑप्शन कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 2 की विद्यार्थ्याला वाचन चालू ठेवायला परवानगी देणे. कारण काय होतं, आपण पाहिलेलं NCERTचा नियम आहे की जरी विद्यार्थी चुकले तरी चुकतच शिकत राहतात. त्यामुळे त्यांना ते करू द्यायचं, नंतर तुम्ही ते दुरुस्त करा. पण ज्यावेळेस ते करत असतात त्यावेळेस त्यांना मध्ये डिस्टर्ब करू नये. पुढचं पाहू. आधीपासून अस्तित्वात असलेली शैलीचे अनुकरण करण्याच्या उलट स्वतःच्या अस्सल शैलीत केलेले लेखन कोणत्या प्रकारचे असते? पहिलं, कल्पित. दुसरं, संवाद म्हणजेच नाटकासाठी. तिसरं, सर्जक. आणि चौथं, पत्र. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3. काय असतं ते? सर्जक असतं, म्हणजे सर्जनशील असतं. पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या अध्ययन क्षेत्रात उच्च श्रेणीच्या विचारसरणीचा समावेश होतो? पहिलं, स्मरण. दुसरं, आकलन. तिसरं, मूल्यमापन. आणि चौथं, उपयोजन. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मूल्यमापन. उच्च श्रेणी विचारसरणीचा समावेश होतो मूल्यमापनामध्ये. पुढचं पाहू. एका विशिष्ट भाषक समूहाकडून बोलली जाणारी विशिष्ट वाणी म्हणजे? पहिलं, आघात. दुसरं, बोली. तिसरं, बल. आणि चौथं, सूर. तर याचं बरोबर ऑप्शन आहे बोली. एका विशिष्ट भाषा समूहाकडून बोलली जाणारी विशिष्ट वाणी म्हणजे काय? बोली. म्हणजे आपण नाही का म्हणत प्रत्येक छोट्या छोट्या गावामध्ये तिथली बोली वेगवेगळी असते. भाषा जरी हे असली तरी बोलीमध्ये खूप आपला फरक असतो. जसे मराठी जरी बोलत असलो तरी वेगवेगळ्या ठिकाणची मराठी भाषेत बोलण्याची पद्धत जी म्हणतो आपण ती वेगवेगळी असते. तिथले शब्द वेगळे असतात. त्याला काय म्हणतो आपण? बोली म्हणतो. पुढचं. पुढीलपैकी कोणते माध्यम सर्वात जास्त अध्ययन अनुभव देते? पहिलं, दूरदर्शन, रेडिओ. दुसरं, विशिष्ट उद्देशीय माध्यमे. तिसरं, नमुने आणि तक्ते. चौथं, क्षेत्र सहली. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, क्षेत्र सहली. क्षेत्र सहली. पुढचा प्रश्न पाहू. चित्रपटगृहात तुमच्या मागे बसलेला माणूस मोबाईलवर बोलायला सुरुवात करतो. तुम्हाला त्याला बोलणे थांबवायला सांगायचे आहे. तुम्ही कशी विनंती कराल? पहिलं, इतक्या मोठ्याने बोलणे थांबवा. दुसरं, कृपया चित्रपटगृहात मोबाईल फोन वापरू नका. तिसरं, कृपया तुम्ही मोबाईल वापरायचे टाळू शकत नाही का? चौथं, तुम्ही मोबाईल वापरणे थांबवू शकत नाही का? तर याचं बरोबर उत्तर आहे दुसरं, कृपया चित्रपटगृहात मोबाईल फोन वापरू नका. पुढचे प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणते प्रवृत्त करणारे लिखाण असते? खालीलपैकी कोणते प्रवृत्त करणारे लिखाण असते? पहिलं, कामाचे मूल्यमापन, संपादकाला पत्र. दुसरं, चरित्र, आत्मचरित्र. तिसरं, ज्ञानकोशातील लेखाकृत्या. आणि चौथं, बातम्याचे अहवाल, पाठ्यपुस्तके. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1, कामाचे मूल्यमापन, संपादकाला
पत्रे. पुढचा प्रश्न पाहू. विद्यार्थ्याचे बोधनात्मकातील कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षकाने वापरण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता? पहिलं, विद्यार्थ्यांना वाचताना मार्गदर्शन करण्यासाठी थोडे सकारात्मक वाचनपूर्व प्रश्न देणे. दुसरं, वाचनासाठी निवडलेल्या उतार्यांचे आकलन होण्यासाठी आवश्यक असलेले नवीन शब्द त्यांना पाठ करायला लावणे. तिसरं, वाचन करत असताना स्वतःला प्रश्न विचारण्याच्या पद्धतीचा पुरस्कार करणे व त्याचा नमुना देणे. आणि चौथं, विद्यार्थ्यांना एकमेकांसाठी आकलन प्रश्न लिहायची संधी उपलब्ध करून देणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3. वाचन करत असताना स्वतःला प्रश्न विचारण्याच्या पद्धतीचा पुरस्कार करणे व त्याचा नमुना देणे. पुढचा प्रश्न पाहू. विषय वाक्य म्हणजे पहिलं, निबंधाची मुख्य कल्पना. दुसरं, निबंधाचे किंवा कवितेचे शीर्षक. तिसरं, परिच्छेदाची मुख्य कल्पना. चौथं, निबंधाचे किंवा दस्तावेजाचे उपशीर्षक. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, परिच्छेदाची मुख्य कल्पना. टॉपिक सेंटेन्स. विषय वाक्य म्हणजे काय? परिच्छेदाची मुख्य कल्पना. पुढचं पाहू. विद्यार्थ्याला जगावर प्रेम करण्यासाठी आणि शांततामय भविष्याची कल्पना करण्यासाठी उत्तेजन देणे, याची काळजी घेणे व त्याला इतरांची काळजी घ्यायला लावणे म्हणजे पहिले, दूरशिक्षण. दुसरं, शालेय आणि विद्यापीठीय शिक्षण. तिसरं, व्यवसायाभिमुख शिक्षण. आणि चौथं काय? मूल्य शिक्षण. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, काय? मूल्य शिक्षण. पुढचा प्रश्न पाहू. उतार्यातील इतर शब्दांवरून अपरिचित शब्दाच्या अर्थाविषयी निष्कर्ष काढणे हे कोणते कौशल्य आहे? पहिलं, श्रवण. दुसरं, भाषण. तिसरं, वाचन. आणि चौथं, लेखन. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, वाचन. कारण आपण वाचता वाचता आपल्याला एखाद्या शब्दाचा अर्थ जरी कळला नाही तरी ते वाचता वाचता आपण एक अंदाज लावू शकतो की त्या शब्दाचा अर्थ काय आहे. म्हणजे तो शब्द जरी अपरिचित असला तरी त्या अपरिचित शब्दाचा आपण एक अंदाज लावून त्याचा अर्थ काढू शकतो. पुढचं पाहू. जेव्हा तुम्ही वर्तमानपत्रातील विशिष्ट जाहिरात बारकाईने वाचता तेव्हा वापरलेल्या वाचनाचे तंत्र कोणते असते? पहिलं, सखोल वाचन. दुसरं, क्रमवीक्षण. तिसरं, विस्तारित. आणि चौथं, सारग्रहण. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2, क्रमवीक्षण. तर याचा आन्सर होतं क्रमवीक्षण. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. मी उद्या पण अजून एक व्हिडिओ टाकते, तर तुम्ही तो पण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ पूर्ण वॉच करत जा. आणि लवकरच आता तुमची परीक्षा येईल, त्यासाठी येणार भरपूर अभ्यास करा. आता आजचा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इतर विद्यार्थ्यांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.